नमस्कार. करटुल्याची भाजी तुम्ही कधी खाल्ली आहे का? नसेल खाल्ली तर आज मी करटुल्याची भाजी तयार करणार आहे. ह्या भाजीमध्ये भरपूर असे औषधी गुणधर्म असतात. तर ह्या भाजीला रानभाजी म्हणूनही ओळखले जाते आणि वर्षातून पावसाळ्यामध्ये ही एकदाच येते. तर या ठिकाणी मी 1/2 किलो ही करटुले घेतली. दिसायला बघा छोट्या कारल्यांसारखीच ही दिसते, परंतु जरी कारल्यासारखी असली तर ही काटेरी असते आणि खायला ही अजिबात कडू लागत नाही. तर या ठिकाणी मी ही करटुले 2 ते 3 पाण्याने अगोदर स्वच्छ धुवून घेतली, नंतर कोरडी केली. आता बघा याला आपल्याला चिरून घ्यायचं आहे. तर आतमध्ये 2 भाग केल्यानंतर अशा बिया दिसतात. तर ह्या बिया करटुल्याच्या साईज नुसार छोट्या मोठ्या असतात आणि खायला त्या थोड्याशा कडक असतात, त्यामुळे तो भाग मी काढून घेतला. जर करटुले इथे कोवळी आणि छोट्या साईजची असेल तर त्या बिया तुम्ही घेतल्या तरी चालेल, परंतु ह्या थोड्या कडक असल्यामुळे त्या बघा चमच्याच्या मदतीने मी काढून घेतल्या. तयार होणारी ही भाजी एकदम सोप्या पद्धतीने मी तुम्हाला करून दाखवलेली आहे, परंतु चवीला ही खूपच चविष्ट अशी लागते. आता इथे कंटोळी आपण उभ्या आकारामध्ये कापून घेणार आहोत. तर बघा दाखविल्याप्रमाणे सुरुवातीला 2 काप आणि नंतर उभ्या आकारामध्ये हे मी कापून घेतले. आमच्याकडे या भाजीला करटुल्याची भाजी म्हणतात. बऱ्याच ठिकाणी याला करटुली, कंटोळी, कंटोला असेही म्हटले जाते. तर तुमच्याकडे काय म्हणतात हे देखील मला कमेंट मध्ये नक्की सांगा. तर बघा अशी छोटी छोटी जी करटुले असतात ना ती कोवळी असतात, त्यामुळे तिच्या बिया तुम्ही डायरेक्ट घेतल्या तरी चालेल. तर इथे सर्व करटुली मी कापून घेतली. आता ती प्लेट मध्ये काढून घेऊया आणि आता हिची भाजी कशी बनवायची ते बघूया. तर आजची ही करटुल्याची भाजी मी डाळ घालून करणार आहे. तर इथे हरभऱ्याची डाळ मी 2 ते 3 तास अगोदर स्वच्छ धुवून पाण्यामध्ये भिजत घातली होती. तर डाळ बघा व्यवस्थित अशी भिजली गेलेली आहे. यामध्ये हरभऱ्याची डाळ ही घातली जाते. तुम्हाला हरभऱ्याची डाळ आवडत नसेल तर याऐवजी तुम्ही मुगाची डाळ सुद्धा घालू शकता. आता कढई गॅसवर तापवून त्यामध्ये तेल घालायचं. तेल हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. इथे मी एक छोटी पळी तेल घातलं. तेल गरम झाल्यावर यामध्ये 1/2 चमचा मोहरी आणि 1/2 चमचा जिरं घातलं. 1/2 चमचा हिंग घालायचा, छान फुलू द्यायचं आणि नंतर थोडासा कढीपत्ता ऍड करायचं. तर आता यामध्ये ज्या पद्धतीने आपण करटुले उभे चिरून घेतले होते बघा, तर त्याच पद्धतीने त्याच आकारामध्ये 2 ते 3 मध्यम आकाराचे कांदे उभे चिरून घेतले. तर ते या फोडणीमध्ये घालूया आणि मध्यम आचेवर कांदा मिनिटभर हलकासा नरम होईपर्यंत फ्राय करून घेऊया. तर कांदा हा तेलामध्ये जास्तही फ्राय करायचा नाही, हलकासा तो नरम होईल इतपत आपल्याला तेलामध्ये तो फ्राय करून घ्यायचा आहे. तर कांदा बघा लगेच मिनिटभरातच चांगला नरम झालेला आहे. तर ह्या स्टेजला यामध्ये चमचाभर अद्रक लसणाची पेस्ट घालायची, किंवा या ठिकाणी मी आलं लसूण छान खलबत्त्यामध्ये कुटून घातलेला आहे, त्याचा फ्लेवर देखील छान येतो. तर आलं लसूण देखील चांगलं परतून घेतलं आणि लगेच यामध्ये जी करटुले आपण चिरून घेतली होती ती घातली आणि सोबतच यामध्ये पाणी निथळून हरभऱ्याची डाळ सुद्धा घातलेली आहे, जी की आपण भिजवून घेतली होती. तर आता डाळ आणि करटुले व्यवस्थित पटकन शिजावा याकरिता यामध्ये लगेच चवीनुसार मीठ घालायचं आणि सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचं. तर तेलामध्ये मसाले न घालताच अगोदर करटुले हे तेलामध्ये व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आणि नंतरच यामध्ये मसाले घालायचे. असं केल्यामुळे करटुले हे व्यवस्थित अगोदर शिजले जातात, कच्चे राहत नाही आणि चवीला देखील ही भाजी तेवढीच छान लागते. तर ही करटुल्याची भाजी वात, पित्त कंट्रोल करण्यास मदत करते, तसेच रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते. करटुले खाल्ल्याने डोकेदुखी, केस गळती थांबते. तर असे बरेच फायदे या भाजीचे आहे. आता मी मध्यम आचेवर झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटं फक्त ही भाजी वाफवून घेतली बघा. आणि वाफवल्यानंतर बघा ही भाजी लगेच नरम होते. जास्त वेळही ही भाजी शिजण्यासाठी लागत नाही, पटकन शिजली जाते. आता यामध्ये एक मध्यम आकाराचा टोमॅटो हा बारीक चिरून घाला, किंवा उभे असे काप करून घातले तरी चालेल. तर टोमॅटो सुद्धा चांगला मिक्स करून घ्या. आता टोमॅटो पटकन नरम होतो, त्यामुळे मी हा नंतर घातलेला आहे. टोमॅटो सुद्धा व्यवस्थित मिक्स झालेला आहे. तर आता ह्या स्टेजला यामध्ये 1/2 चमचा हळद पावडर, आवडीनुसार यामध्ये लाल तिखट घाला. तर साधारणपणे 1 ते 1.5 चमचा इतकं लाल तिखट घातलं. अर्धा चमचा कांदा लसूण मसाला,
आणि हे घातलेले मसाले भाजीमध्ये चांगले परतून घेऊ। तर फक्त 2च मसाले या ठिकाणी मी वापरलेले आहे। तुम्हाला हवं तर यामध्ये तुम्ही धने पावडर, गरम मसाला सुद्धा घालू शकता, परंतु जितकी सिंपल ही भाजी आपण ठेवू तितकीच चविष्ट अशी बनते। आणि पुन्हा एकदा मध्यम आचेवर झाकण ठेवून फक्त 2 ते 3 मिनिटे ही भाजी आपण वाफवून घेणार आहोत, जेणेकरून यामध्ये घातलेले जे मसाले आहेत त्यांचा फ्लेवर हा भाजीमध्ये छान उतरेल। तर बघा या ठिकाणी ना जगातील सर्वात आयुर्वेदिक म्हणून ओळखली जाणारी सर्वात शक्तिशाली अशी भाजी करटुल्याची भाजी तयार झालेली आहे। इथे डाळही व्यवस्थित शिजलेली आहे आणि करटुले सुद्धा परफेक्ट असे शिजलेले आहे बघा। तर बघा किती बनवायला सोपी आहे, परंतु ह्या भाजीचे गुणधर्म आणि आरोग्यासाठी भरपूर असे फायदे आहेत। तर तुम्ही ह्या पावसाळ्यामध्ये ही भाजी एकदा या पद्धतीने करून बघा। रेसिपी कशी वाटली हे कमेंट मध्ये सांगा। रेसिपी आवडल्यास रेसिपीला नक्की लाईक करा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। आता यामध्ये सर्वात शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि ओलं खोबरं म्हणजेच खोवलेलं नारळ घालायचं, छान मिक्स करून घ्यायचं आणि गॅस बंद करायचा। तर बघा या ठिकाणी ना नॉनव्हेज पेक्षा सुद्धा जास्त प्रोटीन असलेली चेहऱ्याचे प्रॉब्लेम्स, किडनी स्टोन, डोळ्यांचे आजार तसेच ब्लड प्रेशर आणि वजन नियंत्रित करण्यासाठी ही भाजी मदत करते। तर ही भाजी तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा। तर मंडळी तुम्हाला आजची माझी ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत, तोपर्यंत धन्यवाद।